नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो मित्रांनो. आज आपण नेहमीच सर्वांचे प्रश्न असतात की युट्यूबला व्ह्यूज येत नाही, व्हिडिओ कसा बनवायचा, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, थंबनेल कसे लावायचे, असे बरेचसे लोकांचे प्रश्न आहे मित्रांनो. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो. तर काळजीपूर्वक मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा, व्हिडिओ मिस करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. आणि आपलं स्वप्न आहे मित्रांनो माझं की प्रत्येक मुलापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे. बरेचसे युट्यूबर आपले मराठी माणसं, त्यांना कळायला पाहिजे आणि सर्वांचा युट्यूबचा जो प्रवास आहे तो सुकर व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना गोष्टी कळायला पाहिजे मित्रांनो. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण व्हिडिओ चालू करू मित्रांनो. आणि मित्रांनो नवीन असतील तर व्हिडिओला मित्रांनो प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मित्रांनो शेअर करा. चला तर मित्रांनो व्हिडिओ चालू करू आपण आता. मित्रांनो आपण 2 दिवसाला 3 दिवसाला एक तरी लॉंग व्हिडिओ टाकला पाहिजे. लॉंग व्हिडिओ हा कमीत कमी 10 मिनिटाचा पाहिजे मित्रांनो. आणि शॉर्ट व्हिडिओ आपण 23 मिनिटं, 30 सेकंद, 23 सेकंद, 30 सेकंद, 15 सेकंद टाकू शकतो, पण जास्तीत जास्त 30 सेकंदचा शॉर्ट व्हिडिओ टाकायचा. तर मित्रांनो व्हिडिओ टाकताना लॉंग व्हिडिओ आपण शूट केल्याच्या नंतर तो व्हिडिओ आपण कुठल्या रिलेटेड बनवतो आहे त्याचं थंबनेल बनवायचं मित्रांनो. तर थंबनेल आपण बरेचसे मित्रांना प्रश्न पडला की थंबनेल म्हणजे काय, कुठं बनवायचं, कुठले ऍप घ्यायचे. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, एक ऍप आहे चॅट जीपीटी. तुम्ही चॅट जीपीटी डाउनलोड करा प्ले स्टोअरला आणि त्याच्यामध्ये आपण बोलायचं की मला थंबनेल तयार करून द्या, युट्यूब थंबनेल लॉंग व्हिडिओसाठी. आणि ते कुठल्या रिलेटेड आहे ते तिथं टाईप करायचं किंवा असं बोलायचं माईक मध्ये, सांगायचं त्यांना माझा फोटो लावा, असं असं लिहा. तर ते बरोबर परफेक्ट थंबनेल तयार करून देते चॅट जीपीटी आपल्याला. आणि व्हिडिओ तयार झाल्यानंतर तो थंबनेल आपण व्हिडिओवरती लावायचा आणि व्हिडिओ अपलोड करायचा. अपलोड केल्याच्या नंतर मित्रांनो परफेक्ट 100% व्हिडिओला व्ह्यूज येणार तुमचा. लोक बघतात मित्रांनो, व्हिडिओवरती वाचतात काय लिहिलंय, काय ते सगळं वाचतात. त्याच्यानंतर मुलं क्लिक करतात माणसं, आणि क्लिक केलं की व्हिडिओ बघतात पूर्ण. आपण साधा व्हिडिओ टाकून देतो, त्याला कोण क्लिक करत नाही, कोण बघत नाही मित्रांनो. तर मित्रांनो थंबनेल बनवणं हे जरुरी आहे. शॉर्ट व्हिडिओसाठी सुद्धा एक थंबनेल येतं, त्याचा पण थंबनेल तुम्ही तयार करा, तो पण टाका, थंबनेल लावा, चांगला क्वालिटी व्हिडिओ बनवा मित्रांनो. आणि थंबनेल लावा आणि कुठल्या रिलेटेड व्हिडिओ आहे ते लिहा आणि व्हिडिओ अपलोड करा मित्रांनो. हा झाला मित्रांनो, 2 प्रश्न झाले आपले. बरेचसे मित्र बोलतात व्ह्यूज येत नाही, लाईक येत नाही. तो काही विचार डोक्यातून काढून टाका, व्हिडिओ टाकत राहा, आपलं काम करत राहा. तुम्ही एक ना एक दिवस मित्रांनो सक्सेस होणार तुम्ही. मी काहीच केलं नव्हतं, माझ्याकडे फक्त 40 सबस्क्रायबर होते. आज माझे मित्रांनो 24,000 सबस्क्रायबर आहे. किती? 24,000. कसे झाले? फक्त मी 5 ते 6 महिन्यात घेतली मित्रांनो, भरपूर मेहनत घेतली मित्रांनो. मी शॉर्ट व्हिडिओ टाकत गेलो सुरुवातीला, आता मी लॉंग व्हिडिओ टाकतो. मला वेळ भेटत नाही मित्रांनो, तरी पण मी 4-5 दिवसात एक लॉंग व्हिडिओ टाकतो. लाईव्ह मित्रांनो येतो, लाईव्ह सुद्धा एकदा मित्रांनो. रोज रात्री 9ला, 10ला, 11ला जो वेळ भेटेल तुम्हाला त्या वेळेत लाईव्ह या. 1-1.5 तास, 2 तास, 3 तास तरी लाईव्ह या मित्रांनो. लाईव्ह आल्यामुळे काय मित्रांनो माहिती का, आपले लाईव्हचे वॉच टाइम जो असतो तो काउंट होतो मित्रांनो. लाईव्हचे व्ह्यूज वाढतात मित्रांनो, लाईक वाढतात मित्रांनो. असे हे प्रश्न आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा तुम्ही. मी जे सांगतो ते परफेक्ट करा मित्रांनो. आपण घुमवून फिरवून प्रश्न कुठलेच करत नाही. बरेचसे व्हिडिओ बघितले मी, बरेचसे व्हिडिओ येतात युट्यूबला, हिंदी व्हिडिओ. हम ए करो, ओ करो, ऐसा करो, वैसा करो, बंद हो जाएगा, मॉनिटाइज नहीं होगा, चॅनल बंद हो जाएगा, अभी ये ना करो. त्या गोष्टी करू नका. ते काही सांगता, काही बोलता, चॅनल बंद हो जाएगा, ऐसा किया तो ऐसा होगा, ऐसा किया तो ऐसा होगा. काही होत नाही. परफेक्ट आपल्या पद्धतीने करा. फक्त कुठले व्हिडिओ कॉपी करून टाकू नका, कॉपीराईट पडणार. तर युट्यूबला कळतं तिकडं, चॅनल बंद होऊ शकतं. फक्त कॉपी करू नका, स्वतःचा काय कंटेंट आहे तो निवडा आणि कंटेंट टाका मित्रांनो. आणि कंटेंट नुसार व्हिडिओ आपले चालतात, 100% चालणार मित्रांनो. हे सर्व लक्षपूर्वक ऐका मित्रांनो आणि तसं करा. काही टेन्शन नाही, तुमचा 100% चॅनल
चालणार, ग्रो होणार, व्ह्यूज येणार मित्रांनो, लाईक येणार. आता मित्रांनो कंटेंट म्हणजे असा आपण बघतो काही टाकतो मिक्स व्हिडिओ, कधी हा टाकला, कधी तो टाकला, कधी हा टाकला. एक असं कंटेंट निवडा की त्या कंटेंटवर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवत जा. कॉमेडी कोणी बनवतं, कोणी कुकिंगचे व्हिडिओ बनवतं, कोण काही दाखवतं, कोण काही नवीन नवीन रायडिंग करतं, कोण काय असं दाखवा मित्रांनो काहीतरी. म्हणजे भलते कुठले पण व्हिडिओ टाकू नका, एक कुठाचे कंटेंट निवडा मित्रांनो, त्यानुसार तुम्ही व्हिडिओ बनवत चला मित्रांनो. अजून मित्रांनो तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला मित्रांनो माझे फक्त 40 सबस्क्रायबर होते. किती? फक्त 40. मी सुरुवात केली मित्रांनो, आणि 40 सबस्क्रायबर मला वाटलं मी युट्यूबला व्हिडिओ टाकायचं मित्रांनो, पण काही क्वालिटी नव्हती, थंबनेल लावत नव्हतो, आणि मी हॅशटॅग जो असतो महत्वाचा तो टाकतच नव्हतो. नुसता व्हिडिओ शूट करायचा, द्यायचा टाकून. व्हिडिओ कोणी बघत नव्हतं, 10-12 लोक बघायचे, लाईक कोणी करत नव्हतं. माझं मन हटून गेलं युट्यूबवरून. म्हटलं आता आपल्याला काहीच करायचं नाही, व्हिडिओ बनवायचे नाही आपल्याला. अचानक मित्रांनो ह्या 7-8 महिन्यामध्ये माझ्या डोक्यात परत एक विचार आला की आपण युट्यूबवर व्हिडिओ बनवणं चालू करू. परत तेच चॅनल माझं सर्वात जुनं चॅनल मित्रांनो, 2017चं चॅनल माझं. त्या चॅनलवरती मी परत व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तर मी आता कंटिन्यू मित्रांनो व्हिडिओ बनवतो, आणि आता माझ्या व्हिडिओला लाईक पण येतात. 5-5 हजार लाईक येतात, 6,000, 10,000 लाईक, 20,000, 30,000, 40,000 लोक बघतात व्हिडिओ, 80,000 लोक व्हिडिओ बघतात. आता व्हिडिओ चालतात मित्रांनो. लॉंग व्हिडिओ सध्या चालत नाही, पण कमी टाकतो मी, ते पण चालतील पुढे चालून. पण टाकत राहायचे, मेहनत मित्रांनो घेत राहायची. एकदा आपण सुरुवात केली तर ते बंद नाही करायचं. आपण सुरुवात करतो, मध्येच बंद करून टाकतो, मग तो प्रॉब्लेम होतो. कंटिन्यू चालू ठेवा, आपली गाडी चालू ठेवा, कधी ना कधी आपली गाडी चालणार मित्रांनो. तर हा असा एक प्रवास आहे मित्रांनो. बरेचसे व्हिडिओ येतात युट्यूबला, तुम्ही असं असं करा, या सेटिंग मध्ये जा, YT स्टुडिओच्या ह्या सेटिंग मध्ये ऑन करा, या 3 सेटिंग करा, तुमचे व्हिडिओ एका मिनिटात व्हायरल होणार, 1 मिलियन व्ह्यूज जाणार, लगेच एका रातोरात तुमचे सबस्क्रायबर 1,000 होऊन जाणार. असं काही होत नाही. मेहनत केल्याशिवाय काहीच होत नाही मित्रांनो. प्रत्येक माणसाला मेहनत करावी लागते, तेव्हाच चॅनलचे व्ह्यूज वाढतात, सबस्क्रायबर वाढतात, सगळं वाढतात. बाकी लोक सांगणारे सांगतील असं करा, तसं करा, हे करा, त्यांच्या पंड्यात पडू नका. फुकट आपल्या चॅनलचं नुकसान होतं मित्रांनो. युट्यूबला कळतं तिकडं आपण रिकामे कामं केले इकडे, तर युट्यूब चेक करतं की हा माणूस फालतू काहीतरी करतोय, लगेच चॅनल ते बंद करतात. आपल्याला मेल येतो, तुम्ही कॉपीराईट पडलं, मेलवर तसं लिहितात ते, मी असं असं केलं, तसं केलं, याच्यामध्ये चॅनल बंद करतो. आता कालचीच गोष्ट, एक मित्र होता आमचा, टिकटॉक पासून आम्ही सोबत होतो मित्रांनो, त्याला ओळखतो मी. 25,000 सबस्क्रायबर होते त्या माणसाचे. एवढी मेहनत घेतल्या माणसाने. आणि मित्रांनो ते बिग बॉसचे काहीतरी व्हिडिओ अपलोड करत होता, मराठी बिग बॉसचे. तर त्या माणसाचं चॅनल मित्रांनो युट्यूबने बंद करून टाकले. 25,000 सबस्क्रायबर होते, चॅनल मित्रांनो बंद झालं. त्याला पश्चाताप झाला मित्रांनो खूप मोठा. पण आता करणार काय, आता शून्यातून सुरुवात त्यांनी परत केली मित्रांनो, आणि सुरू केलं परत नवीन युट्यूब चॅनल मित्रांनो. तर असं आहे मित्रांनो तुम्हाला सांगणं. मित्रांनो नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका, आणि ते करा मित्रांनो. आपण फायद्याचं सांगतो मित्रांनो, आपण नुकसान कोणाचं करणार नाही मित्रांनो. आपण जे केलं, मी जे केलं स्वतः, तेच मी तुम्हाला सांगतो. मी जे मेहनत केली तेच तुम्ही पण करा, आणि पुढे जा मित्रांनो. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा मित्रांनो, आणि व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा. लाईक करून करत नाही मित्रांनो. माझं चॅनल आहे मित्रांनो हेमंत सोनार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची व्हिडिओ बनवतो, शॉर्ट व्हिडिओ बनवतो, लॉंग व्हिडिओ बनवतो, बरंचसं काही आहे माझ्या चॅनलवरती. तुम्ही बघा, चेक करा, आणि मित्रांनो लाईक आणि कमेंट करा. आणि तुम्हाला काय वाटलं मित्रांनो कमेंट करून मला विचारत जा. कमेंट केली तर मला बरं वाटतं मित्रांनो. प्लीज मला सपोर्ट करा मित्रांनो. मी तुम्हाला असे नवीन नवीन अपडेट देतच राहील. तुम्ही कुठलेही प्रश्न करा, मी त्याचं उत्तर तुम्हाला देत राहील, व्हिडिओ तयार करत जाईल. फक्त मित्रांनो कमेंट करा आणि विचारा मला, आणि चॅनलला मित्रांनो बघत चला, आणि लाईक करा मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण इथंच थांबूया, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. एक नवीन प्रश्न घेऊया तुमच्यासाठी लवकरच मित्रांनो. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.